सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल आहे खास। सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल आहे खास। प्रेक्षकांना लागली आहे मसाले भात खाण्याची आस। प्रेक्षकांना लागली आहे मसाले भात खाण्याची आस। इथे आपला राशनच्या तांदळाचा मसाले भात तयार झालेला आहे। तर ही रेसिपी मी कशी बनवली आहे ते पुढील प्रमाणे आता बघूया आपण। नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत राशनच्या तांदळापासून मसाले भात कसा बनवायचा। मसाले भात बनवण्यासाठी इथे मी काही मसाल्यांची तयारी करून घेतलेली आहे, ते आता बघूया आपण। इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेऊन आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेऊन तो ठेचून घेतलेला आहे। इथे मी काही मसाले घेतलेले आहेत, 1 तुकडा दालचिनी, 4 ते 5 मिरं, 4 ते 5 लवंगा, 2 लाल मिरच्या, 2 तमालपत्र, 1 चमचा जिरे मोहरी आणि 1 चमचा नुसते जिरे घेतलेले आहेत, अर्ध चक्री फूल, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलच्या। इथे मी गॅस ऑन करून कुकर ठेवून घेतलेला आहे, तो आता गरम झाला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। इथे मी गॅस ऑन करून कुकर ठेवून घेतलेला आहे, तो आता गरम झाला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया, 4 चमचे। 4 चमचे तेल टाकून झालेलं आहे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये खडा मसाला टाकून घेऊया। तर हे सर्व एकत्रच टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ठेचून घेतलेला लसूण टाकायचा। गॅस स्लो ठेवायचा। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, मिरच्या, कांदा, टोमॅटो, पाव चमचा हिंग, हिंगाने चव खूप छान येते, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्येच। तुमच्या आवडीनुसार मसाले भातामध्ये भाज्या टाकू शकता। सर्व एकत्र करून ह्या भाज्या फ्राय करून घेऊया 2 मिनिट। गॅस आता मीडियम हीटवर ठेवून घेऊया। 2 मिनिटं झालेले आहेत, मसाला फ्राय झालेला आहे, बघू शकता व्यवस्थित मसाला फ्राय झाला आहे। तर याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। साधारणतः आपल्याला अर्धा कुकर इतकं पाणी टाकायचं आहे। अर्धा कुकर इतकं मी पाणी टाकलंय। याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया, बारीक चिरलेली कोथिंबीर। व्यवस्थित असं मिक्स करूया। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आता आपण तांदूळ धुवून घेऊया। गॅस मी मीडियम हीटवरच ठेवलेला आहे। इथे मी एका बाउलमध्ये 250 ग्रॅम इतका राशनचा तांदूळ घेतलेला आहे, बघू शकता राशनचा तांदूळ आहे। याच्यामध्ये पाणी टाकून धुवून घेऊया। 2 पाण्यानं स्वच्छ असा धुवून घ्यायचा। हलक्या हाताने चोळून घ्यायचा, जास्त चोळायचा नाही, नाहीतर तांदळाचे तुकडे पडतात। त्याच्यामुळे हलक्या हाताने धुवून घ्यायचा।
आता तांदळातलं पाणी नितळून घेऊया। आता आपला तांदूळ धुवून झालेला आहे 2 पाण्याने। तर एकीकडे मसाल्याचं पाणी उकळलेलं आहे, बघू शकता इथे उकळीही आलेली आहे। तर याच्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकून घेऊया। चमच्याच्या साहाय्यानेच टाकून घ्यायचा। मिक्स करून घ्यायचा। तांदूळ टाकल्यानंतर पाण्याचा अंदाज घ्यायचा। पाणी कमी पडतंय की जास्त होतंय, शक्यतो जास्त होतच नाही। आधीच मी कमी टाकलेलं होतं, तर साधारणतः आपल्याला थोडंसं आणखी पाणी टाकायला लागणार आहे। तांदूळ आपला जुना आहे त्याच्यामुळे आणखी थोडंसं पाणी लागणार आहे। इथे थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे। कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। इथे आपल्या कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत। गॅस बंद करून घेतलेला आहे। कुकर थोडा थंड होऊ द्यायचा। कुकर थंड झालेला आहे, झाकण काढून घेतले मी। बघू शकता मसाले भात मसाल्याने पूर्णपणे भरलेला दिसतोय, मस्त असा फुलून वरती आलेला आहे। त्याच्यावरती मी काकडी आणि लिंबूचं डेकोरेटही केलेलं आहे। तर हा मसाले भात आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। इथे आपला गरमागरम झटपट असा राशनच्या तांदळाचा मसाले भात तयार झालेला आहे। बघू शकता मस्तपैकी असा दिसतोय ही, आणि खूप असा चवीला लागतोय हा मसाले भात। तर ही रेसिपी माझी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।